रेडी स्टार्ट. ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना मी आज आपणापुढे सांगावी अशी अपेक्षा आहे. परंतु ग्रामीण शिक्षणासंबंधीची माझी कल्पना सांगण्यापूर्वी शिक्षण म्हणजे काय याची थोडीफार कल्पना आपण समजावून घेऊया. पुस्तक वाचून येणारे ज्ञान ते शिक्षण असे समजण्याची एक मोठी प्रथा आहे आणि ती काही अंशी बरोबरही आहे. परंतु खरे शिक्षण म्हणजे काय याचा अर्थ आपण सगळ्यांनी आपल्या मनाशी समजावून घेतला पाहिजे. मी माझ्या उपयोगासाठी शिक्षणाची एक सरळ आणि साधी व्याख्या करून ठेवली आहे. शिक्षित व्यक्तीला स्वतःभोवती घडणाऱ्या गोष्टी आणि जगामध्ये घडणाऱ्या इतर गोष्टी यांची ज्यामुळे काही संगती लावता येते, त्यांचा योग्य अर्थ समजावून घेता येतो आणि त्यांचा परिणाम आपल्या जीवनावर काय घडतो, आपल्या व्यक्तिमत्वावर काय घडतो हे समजावून घेता येते आणि समजावून देता येते. त्याला मी शिक्षण मानत आलो आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट ग्रामीण शिक्षणाची कल्पना सांगण्यापूर्वी मला स्पष्ट केली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला आपल्या नजरेला आणावयाला पाहिजे ती अशी की जेव्हा ग्रामीण शिक्षण असे शब्द आम्ही उच्चारतो तेव्हा ग्रामीण शिक्षण आणि नागरी शिक्षण, खेड्यातल्या लोकांसाठी शिक्षण आणि शहरातल्या लोकांसाठी शिक्षण असे शिक्षणाचे दोन वेगवेगळे प्रकार असावेत असा विचार साहजिकच मनाशी येतो. तेव्हा या बाबतीत वस्तुस्थिती काय आहे याची अगदी स्पष्ट कल्पना आपल्याला असली पाहिजे. माझे असे स्पष्ट आणि स्वच्छ मत आहे की शिक्षणाचे असे दोन मूलभूत वेगवेगळे प्रकार असूच शकणार नाहीत. आजच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत खेड्यातला माणूस आणि शहरातला माणूस यांच्यामध्ये एक प्रकारचे जे कृत्रिम अंतर वाढत चालले आहे, ते वाढते अंतर कमी करून त्यांच्यामध्ये एक प्रकारचा तोल निर्माण करणे, जवळचा संबंध निर्माण करणे, जिव्हाळा निर्माण करणे हा माझ्या दृष्टीने आपल्या देशातील आजचा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रमुख असा प्रश्न आहे. आणि म्हणून ग्रामीण शिक्षण हा काही वेगळा प्रकार आहे अशा समजुतीने जर आम्ही ग्रामीण शिक्षणाकडे पाहत असलो तर ती एक आपली मोठी चूक होईल असे मला सांगावेसे वाटते. आज ज्या तऱ्हेचे शिक्षण आपल्या अवतीभोवती दिले जाते त्याचा ग्रामीण जीवनावर काय परिणाम होतो. नमुन्यासाठी खेडेगावातला एक मुलगा बाहेरगावी शिक्षणासाठी गेला आहे अशी कल्पना करू. त्या शिक्षणाचा त्याच्यावर काय परिणाम घडला आणि तो ज्या खेड्यातून आला त्या खेड्यासाठी त्याचा काय उपयोग झाला याचा आपण विचार केला तर मात्र मनामध्ये एक प्रकारची खिन्नता आल्याशिवाय राहत नाही. खेडूत बाप आणि आई यांनी कष्ट सहन करून शिक्षणासाठी बाहेर पाठविलेला मुलगा पदवी घेऊन जेव्हा शहाणा होतो तेव्हा ते त्याचे शहाणपण खेड्यापुरते राहून शेती करणाऱ्या किंवा दुसरा काही उद्योग करणाऱ्या त्याच्या मातापित्यांचे आर्थिक जीवन सुधारण्यास उपयोगी पडत नाही. तो शहरामध्ये पुष्कळ वेळा एखादी सुखाची नोकरी मिळवितो आणि मग एका अर्थाने आपले आईबाप व गाव
या सर्वांनाच मुकतो.